तुमच्या राशीनुसार मकर संक्रांतीला तुम्ही काय दान करावं, त्या दानामुळे तुम्हाला कोणते लाभ मिळू शकतात, चला तुमच्या राशीनुसार योग्य दान आणि त्यामागील महत्त्व सविस्तरपणे जाणून घेऊया. मकर संक्रांती हा सण केवळ उत्सवाचा नसून सूर्यदेवाच्या उपासनेचा आणि दानधर्माचा महापर्वच मानला जातो. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि म्हणूनच या संक्रांतीला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होतं. शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान अनेक पटींनी फळ देणारे असते. तिळगुळ, धान्य, वस्त्र, हळदी कुंकू, तांदूळ यांसारख्या दानामुळे घरात सुख समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. परंतु प्रत्येक राशीसाठी दानाची वस्तू वेगळी असते. योग्य दान केल्यास ग्रहदोष कमी होतात आणि भाग्यही उजळतं. आणि म्हणूनच यंदा तुमच्या राशीनुसार मकर संक्रांतीला तुम्ही कोणत्या वस्तूंचं दान करावं बघूयात. तर सर्वात पहिली राशी आहे मेष रास. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. यांनी संक्रांतीला तीळ, भुईमुंगाच्या शेंगा, लाल वस्त्र, लाल मिठाई, मसूरची डाळ या वस्तूंचं दान करावं. एकंदरीत लाल रंगाच्या वस्तूंचं दान करावं, कारण मंगळ अग्नितत्व आणि लाल रंगाचा आहे. या दिवशी मंगळ दोष शांत करण्यासाठी या वस्तूंचं दान केलं जातं. याचे फायदे असे की यामुळे साहस वाढतं, ऊर्जा वाढते, मंगळ दोष कमी होतो, आरोग्य चांगलं राहतं आणि करिअरमध्ये अडथळे दूर होतात, शत्रूंचा नाशही होतो. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या व्यक्तींनी संक्रांतीच्या दिवशी तांदूळ, दही आणि पांढऱ्या रंगाचे कपडे, दूध यांसारखं दान करावं, कारण शुक्र ग्रह हा पांढऱ्या रंगाचा आणि सुखसमृद्धीचा कारक आहे. पांढऱ्या वस्तूंचं दान केल्यानं शुक्र ग्रह बलवान होतो. यामुळे धनलाभ, वैवाहिक सुख आणि सौंदर्य, ऐश्वर्य प्राप्त होतं, आर्थिक स्थिरता वाढते असं सांगितलं जातं. तिसरी रास मिथुन रास. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. मिथुन राशीच्या लोकांनी मूग डाळ, खिचडी, हिरवे कपडे, भाज्या, काळे तीळ आणि काळी छत्री किंवा काळ्या रंगाचे ब्लँकेट दान करावे, कारण बुध ग्रह हा बुद्धी आणि हिरव्या रंगाचा आहे. हिरव्या वस्तू संक्रांतीच्या दिवशी दान केल्यानं बुध प्रसन्न होतो असं मानलं जातं. त्यामुळे बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते, व्यापार नोकरीत यश मिळतं, संवाद कौशल्य वाढतं आणि आर्थिक प्रगतीही होते. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्रग्रह आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करावं, ज्याच्यामध्ये तांदूळ, पांढरे तीळ, दूध, दही आणि चांदीच्या वस्तूंचं दान खूप शुभ मानलं गेलंय, कारण चंद्र हा जलतत्व आणि पांढऱ्या रंगाचा कारक आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या वस्तू आणि दुधासंबंधित वस्तूंचं दान मकर संक्रांतीला केल्यानं चंद्रग्रह बलवान होतो. यामुळे मन शांत राहतं, घरातील सुख वाढतं, भावनिक स्थिरता येते आणि आरोग्यही सुदृढ राहतं. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी तिळगुळ, गहू, लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा तांब्याचे भांडे दान करावे. याचं कारण असं की सूर्य स्वतः सिंहाचा स्वामी आहे. या दिवशी सूर्याला प्रिय असलेल्या वस्तूंचं दान केल्यानं तो अतिशय प्रसन्न होतो. यामुळे आत्मविश्वास वाढतो, नेतृत्व गुण वाढतात, प्रसिद्धी मिळते आणि मानसन्मानही मिळतो. एवढंच नाही तर करिअरमध्येही मोठी प्रगती होणार असं सांगितलं जात आहे. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींनी मूग डाळीची खिचडी दान करावी, हिरवे कपडे, हिरव्या भाज्या, काळे तीळ दान करावे, कारण बुध हा हिरव्या रंगाचा आहे आणि बुद्धीचा कारक आहे. हिरव्या वस्तू दान केल्यानं बुध ग्रह मजबूत होतो. यामुळे आरोग्य सुधारतं, नोकरी व्यापारात यश प्राप्त होतं, बुद्धिमत्ता वाढते आणि आर्थिक लाभही मिळतो. त्यानंतर तुळ रास. तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या व्यक्तींनी या दिवशी पांढरे वस्त्र, पांढऱ्या रंगाचे तीळ, पांढऱ्या रंगाच्या वस्तू आणि गरम कपडे दान करावे, कारण शुक्र सुद्धा पांढऱ्या रंगाचा आहे आणि सुखाचा कारक आहे. त्यामुळे पांढऱ्या वस्तूंचं दान केल्यानं शुक्र ग्रह प्रसन्न होतो. यामुळे संबंध सुधारतात, धनलाभ होतो, सौंदर्य सुख वाढतं, वैवाहिक जीवनही सुखी राहतं. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. त्यामुळे या व्यक्तींनी मकर संक्रांतीला तिळगुळ, मसूर डाळ आणि लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात, कारण मंगळ हा लाल रंगाचा आणि ऊर्जेचा कारक आहे. त्यामुळे आपण या दिवशी लाल रंगाच्या वस्तू आणि गुळ दान करावे. हे दान मंगळ दोष शांत करतं आणि क्रोध नियंत्रणापासून, शत्रूंपासून संरक्षण करतं, ऊर्जा वाढवते आणि धैर्यही मिळतं. त्यानंतर धनुराशी. धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. त्यामुळे या व्यक्तींनी या दिवशी चना डाळ,
केळी, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा हळद यांसारख्या वस्तूंचं दान करावं. कारण गुरु पिवळ्या रंगाचा आणि ज्ञानाचा कारक आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्यानं गुरु बलवान होतो, ज्ञान वाढतं, संतान सुख मिळते, आध्यात्मिक प्रगती होते आणि भाग्यही उजळतं. त्यानंतर मकर राशीच्या व्यक्तीचा स्वामी ग्रह शनी आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे तीळ, मोहरीचं तेल आणि काळ्या रंगाचे ब्लँकेट किंवा काळ्या रंगाचे वस्त्र दान करावे. कारण शनी काळ्या रंगाचा आणि मेहनतीचा कारक आहे. काळ्या रंगाच्या वस्तू यांचं दान केलं तर शनिदोष कमी होतो. शनिदोष शांत तर होतो, शिवाय करिअर प्रगती, मेहनतीचे फळ मिळते आणि जीवनात स्थिरता येते. त्यानंतर कुंभ राशीचा स्वामी सुद्धा शनी ग्रह आहे. या व्यक्तींनी सुद्धा काळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करावं. त्याचबरोबर विशेषतः काळ्या रंगाचे तीळ दान करावे, तिळाचं तेल दान करावं. कारण शनी आधी सांगितल्याप्रमाणे काळ्या रंगाचा आणि मेहनतीचा कारक आहे. काळ्या वस्तूंचं दान करणं म्हणजे शनीला प्रसन्न करणं. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात, सामाजिक मान सन्मान वाढतो आणि जीवनात स्थिरता येते. त्यानंतर शेवटची मीन राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु पिवळ्या रंगाचा कारक आहे आणि धन ज्ञानाचाही कारक आहे. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करावं. पिवळ्या वस्तू दान केल्यानं गुरु बलवान होतो. त्याचबरोबर धनहानी टळते, आर्थिक स्थिरता मिळते, आध्यात्मिक लाभ होतो आणि संतान सुख सुद्धा मिळतं. तर तुम्ही आपापल्या राशीनुसार या वस्तूंचं दान करू शकता. यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता. या दानामागे मुख्य कारण ग्रह प्रसन्न करणं आणि सूर्यदेवाची कृपा मिळवणं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हे दान स्नानानंतर सूर्योदय किंवा पुण्य काळात करू शकता. आपण हे दान ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींनाच करावं. श्रद्धेनं केलेलं दान अक्षय पुण्य देतं, जीवनात सकारात्मक बदल आणते असं सांगितलं जातं. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला राशीनुसार विशिष्ट वस्तूंचं दान केल्यानं सूर्यदेव प्रसन्न होतात, ग्रहदोष शांत होतात आणि जीवनात सुख, समृद्धी, भाग्य, आरोग्य, करिअरची प्रगती यांसारखे फायदे मिळतात. कारण मकर संक्रांती हा उत्तरायणाचा काळ असतो. हा दिवस स्नान, दान, पूजा आणि तिळगुळ खाण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर मंडळी, आपणही मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी श्रद्धेनं आणि मनापासून हे दान करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडून येतील. लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.